स्ट्राईक एंडला आहेत विजयदुर्ग योद्धा, नॉन स्ट्राईक एंडला शैलेश. पहिला चेंडू घेऊन येत आहेत वैयक्तिक पहिला संघासाठीचं पहिलं षटक घेऊन येत आहेत अनिकेत उर्फ बुद्धा, जे भांडूपमध्ये नामवंत गोलंदाज म्हणून ओळखले जातात. बघूया काय कमाल दाखवत आहेत. त्यांचा सामना करतायत वेदांत पालेकर. आणि पहिल्यांदा अवांतर अशी धाव मिळालेली आहे. बघूया सुंदर असा टोलावलेला हा चेंडू चौकारच्या स्वरूपात वेदांत यांच्या बॅटमधून आपल्या गोलंदाजीचा प्रभावी मारा करताना अनिकेत दिसत आहेत, पण त्याला चोख प्रत्युत्तर देताना बघतोय आपण वेदांत पालेकर. सुंदर असा कट. आयोजकांतर्फे एक विनंती आहे, सर्व जे खेळाडू आहेत त्यांनी आपला सामना संपला, जिंकलो हरलो तरी इथेच थांबायचं आहे, कारण अरुणोदय टॉवरचे गेट चारी बाजूने बंद केलेले आहेत. संध्याकाळी 10 नंतर ते ओपन होतील. आपली सर्व व्यवस्था या ठिकाणी आयोजकांमार्फत घेण्यात आलेली आहे, त्यामुळे कोणी पळून जाण्याचा प्रयत्न करू नये. पुढचा चेंडू आणि सुंदर असा टोलवलेला षटकार. विजयदुर्ग योद्धाचा हा योद्धा रुपेश आपल्या संघाला षटकारच्या रूपाने भरभरून देताना, आणि थोडंसं प्रेशर अनिकेत यांच्यावर आपण या ठिकाणी बघतोय. बघूया पुढचा चेंडू. वाईट आणि नोच्या स्वरूपात ज्या अवांतर धावा भेटतात त्या बोनस असतात, आणि त्यांचा पुरेपूर वापर तो संघ करत असतो. सुंदर असा एक चेंडू, निर्धाव चेंडू. 2-2 हो. पंचांचा बघू रुपेश काय कमाल करतोय आणि त्यांच्या गोलंदाजीवर. सुंदर असा भुंगाने टाकलेला बॉल, आणि थोडासा रुपेश यांना तो कळाला नाही, त्यामुळे त्याचा फायदा अनिकेत यांना निर्धाव धावेच्या स्वरूपात. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू अनिकेत यांचा रुपेश यांना. बघूया त्या बॉलचा मान कसे राखतात. टोलावलेला चेंडू, एक धाव घेण्यात यशस्वी, आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे 1 मिनिट. दोन्ही डॉट होते. 14. 6 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. 14 धावा. पुढील बॉलर आर्यन पालेकर. आर्यन पालेकर बघूया आपल्या संघासाठी काय करतात. आणि पंचांचा इशारा नोच्या स्वरूपात अवांतर धाव. परेश पालेकर जे रायगडमधून खेळत होते त्यांचे सुपुत्र आर्यन पालेकर पुन्हा एकदा काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न असफल, आणि वाईटच्या स्वरूपात एक अवांतर धाव आर्यन यांच्याकडून विजयदुर्ग या संघाला. सुंदर असा झेल होता यष्टीच्या मागे, परंतु पिट्या याच्याकडून तो झेल सुटलेला आहे, आणि एक चोरटी धाव घेण्यात यश मिळालेलं आहे विजयदुर्ग संघाला. आर्यन यांचे भाऊ वेदांत यांनी हा टोलावलेला षटकार. वेदांत पालेकर, आर्यन पालेकर, परेश पालेकर असा भांडूपच्या सुदर्शन मध्ये खेळाडूंचा भरणा असलेला पालेकर ग्रुप. पालेकर वर्सेस पालेकर हा सामना आपण बघतोय. पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न असफल, एक धाव घेण्यात यशस्वी. नो +1, 2 धावा भेटलेल्या आहेत. रुपेश सामना करतायत आर्यन यांचा वाईटच्या स्वरूपात. थोडंसं असं महागडं षटक आर्यन यांच्याकडून आपल्या संघासाठी. बोनसची लयलूट, आणि या लयलुटीत आणखीन एकदा अप्रेझलचं लेटर हातात आलंय, आणि षटकारच्या स्वरूपात अप्रेझल मिळालंय विजयदुर्ग योद्धा या संघाला. मॅनेजर नाखुश. पुढचा चेंडू, सुंदर असा चौकार. सुंदर असं आपण या ठिकाणी फलंदाजीचं प्रदर्शन बघतोय रुपेश यांच्याकडून. 2 चेंडूंचा खेळ बाकी. बघूया पुढच्या 2 चेंडूंमध्ये आर्यन काय जादू दाखवतात आणि रुपेश काय कमाल करतात. तो लावलेला चेंडू षटकारच्या रूपात
थोडस दुसरं षटक हे शिवनेरी सुपर किंग या संघाला महाग पडलेलं आहे आणि त्या षटकाचा पूर्णपणे फायदा उठवताना आपण या ठिकाणी बघत आहोत विजयदुर्ग योद्धा वाईट थोडासा वेगळा करण्याचा प्रयत्न होतोय, कधी प्रयत्नांना यश येत आहे, कधी प्रयत्न अपयशी होत आहेत. क्रिकेट हा खेळ असाच आहे, शेवटच्या चेंडूपर्यंत आपण सांगू शकत नाही काय होतंय. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे आणि संघाची धावसंख्या होते 44. सुजय वानरकर, भांडूप मधले एक आक्रमक आणि भेदक नाव सुजय वानरकर. बघूया आपल्या संघासाठी काय योगदान देत आहेत आणि आपल्याला आणि या पूर्ण टुर्नामेंट मधली पहिली ओव्हर टाकणारे सुजय वानरकर. 1 मिनिट सुजय 1 मिनिट, नाव नाही कोणाचं नाव नाव ऍड करायचंय ना रे, कुशलदास. ओके, सुजय वानरकर हे भांडूप मध्ये प्रसिद्ध आहेत, म्हणजे त्यांच्या व्यवसायासाठी आपल्याला जे बहुमूल्य असं योगदान देतात सतत 2 वर्ष. टर्फसाठी जे आपली ऍडव्हर्टाइजमेंट असते, ऍडव्हर्टाइजमेंट सेक्शन पूर्णपणे सांभाळतात ते सुजय वानरकर. शिवदर्शन प्रीमियर लीग तर्फे त्यांचे हार्दिक स्वागत. बघूया काय करतात आपल्या चेंडूच्या कमालाने. सुंदर असा टाकलेला हा चेंडू आणि नो आणि षटकार. एकूण 7 धावा मिळत आहेत. 0 चेंडू 52 झालेले आहेत. सामना करतायत रुपेश सुजय यांचा. पुन्हा एकदा पटवलेला हा चेंडू षटकारच्या स्वरूपात. उत्कृष्ट असं षटकार आणि चौकारांचं प्रदर्शन शिवदर्शन प्रीमियर लीग 2026 या सामन्यामध्ये आपण बघतोय. आणि ज्या क्रीडा रसिकांना किंवा इतर संघातील खेळाडूंना वैयक्तिक असं पारितोषिक लावायचं असेल त्यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे आणि खेळाडूंना प्रोत्साहन द्यायचं आहे. आपली वैयक्तिक कॅश रक्कम ही खेळाडूंना खूप मोठं प्रोत्साहन देते. कॅच पोलार्ड महेंद्र, अच्छा महेंद्र माफ करा, आणि कोणची टोपण नावं घेतली तर बाई मॅटर करू नका. ज्येष्ठ क्रिकेटपटू भांडूप मधील राजू मोरे यांचं या ठिकाणी नावाजलेले असे खेळाडू यांनी या ठिकाणी आपल्याला बहुमूल्य मार्गदर्शन करण्यासाठी शिवदर्शन प्रीमियर लीग मध्ये आले आहेत. त्यांचे शिवदर्शन प्रीमियर लीग 2026 यांच्यातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. वाईट नो आहे, ओके, पंचांनी नो घोषित केलंय. बघूया पुढचा चेंडू पुढे मारण्याचा प्रयत्न आणि बाउंड्रीवर सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे सुजय यांचा आणि रुपेश हे सामना करतायत. नॉन स्ट्राईक एंडवर आहेत निलेश जाधव. सुंदर असा थ्रो करण्याचा अबी एबी यांचा प्रयत्न, परंतु प्रयत्न थोडासा असफल झाला आणि 4थी धाव मिळालेली आहे. निलेश जाधवने पुढे मारण्याचा प्रयत्न केला आणि 1 धाव. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकानंतर विजयदुर्ग योद्धा या संख्येची धावसंख्या होते 64. एक मोठी धावसंख्या या सत्रातली, मोठ्या मुलांच्या सत्रातली ही मोठी धावसंख्या उभारण्यात विजयदुर्ग योद्धा या संघाला यश आलेले. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि संघाचे मालक रोहन यांनी चेंडू स्वतःच्या हातात घेऊन संपूर्ण संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन पुढचा षटक घेऊन येत आहेत. रोहन मारण्याचा प्रयत्न, सिद्धेश कडून बॉल गेलाय आर्यन यांच्याकडे. डॉट बॉल घ्यायचा आहे. पंचांनी डॉट बॉल घोषित केलेला आहे. आपल्याला पंच म्हणून भांडूप मधील नामांकित असे पंच समीर कावले, उदयजी आणि प्रवीण लाभलेले आहेत. गेल्या वर्षी त्यांनी आम्हाला बहुमूल्य असं योगदान दिलं. यावर्षी सुद्धा ते आमच्याशी संलग्न आहेत. याबद्दल तुम्ही पंचांचे शिवदर्शन प्रीमियर लीग 2026 यांच्यातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. डॉट बॉल घेतलेला आहे.
रोहन यांचा हा चौथ्या षटकातील पहिला चेंडू. बघूया काय होत आहेत. कटावलेला चेंडू अनिकेत यांनी बाउंड्रीवर केलेलं सुंदर असं क्षेत्ररक्षण. थोडीशी मिसफील्ड झालेली आहे, परंतु एक धाव घेण्यात फक्त यशस्वी झालेले आहेत विजयदुर्ग योद्धा या संघाचे रुपेश आणि निलेश. दुसरा चेंडू रोहन यांचा रुपेश यांना. तिसरा चेंडू. बाईसच्या स्वरूपात नो +1. बघूया पुढचा चेंडू. निलेश सामना करतायत रोहन यांचा आणि आता टवलेला उत्कृष्ट असा टोलावलेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 रनांसाठी. उंच शॉट विजयदुर्ग यांच्याकडून. दोन धावा चपळाईने घेतलेल्या 2 धावा. या 2 धावा चपळाई ही खूप कामी येते ज्यावेळी दोन्ही संघ एक अटीतटीची लढत लढत असतात. सुंदर अशी गोलंदाजी करताना आपण रोहन बघतो. प्रेक्षक वर्गामध्ये मागे आवाज येतोय. रोहन यांची गोलंदाजी उत्कृष्ट आहे, त्याचा सन्मान केला पाहिजे, परंतु त्याचा सन्मान निलेश यांनी आपल्या बॅटीने केलेला आहे षटकारच्या स्वरूपात. पुन्हा एकदा एक उंच टोलावलेला असा षटकार आणि विजयदुर्ग हा संघ कोटीच्या कोटी उड्डाणं करताना दिसतोय. जवळपास 81 धावा झालेल्या आहेत. सुंदर असं एक प्रदर्शन. पुन्हा एकदा फुलटॉसला षटकार दिलेला आहे निलेश यांच्या रूपाने. भांडूपमधील एक दुसरं नावाजलेलं नाव निलेश जाधव यांनी हा लगावलेला षटकार आणि थोडीशी महागडी ओव्हर रोहन यांच्या स्वरूपात. '88 धावांचं आव्हान शिवनेरी या संघाला अवघ्या 24 चेंडूंमध्ये करायचं आहे. जवळपास डबल ट्रिपल असं एक मोठं आव्हान 24-24च्या स्वरूपात. 88 टू विन 24. 88 टार्गेट आहे. संकेत जुवाडकर, किशोर कदम, आणि प्रतापगडांवर राजांची चर्चा चालू आहे. आपण घाबरल्यासारखं दाखवायचं आणि नंतर जी वाघनखं घुसवायचीत ना तो गेमच करायचा. प्रतापगडावर चर्चा झाली आहे. आणि या संघाचे मालक म्हणजे हरीश तामणकर. म्हणजे काय म्हणतात ना, महाराजांकडे जसे शापीर होते तशी आतली सगळी खबर काढून हरीश तामणकर यांनी स्ट्रॅटेजी ठरवलेली आहे. तुम्ही घाबरल्यासारखं करा, मी बघतो काय करायचं ते. आणि हा चिलखत वगैरे घालून संघ प्रतापगड रेडी आहे आक्रमणासाठी. अभिजित कदम, आपण काय करायची ती स्ट्रॅटेजी करा. हरीश तामणकर यांनी स्ट्रॅटेजी केलेली आहे. तुमच्या मीटिंग, गुप्त मीटिंग, वाटप सगळं करून घ्या. सुरू झाली आहे दुसरी मीटिंग. मी फोन लावतो, तो मागून ये. '88 रन 24 चेंडूंमध्ये करायचे आहेत. या मॅच मध्ये असं झालंय आणि सर्व खेळाडूंना अजून एक विनंती येते आयोजकांकडून. आपण जे आपले टीमचे किट आणले असतील, बॅट आणले असतील, बॉल आणले असतील, जे पण काय आपलं सामान आहे, मौल्यवान वस्तू, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, सोन्याच्या वस्तू, आपण त्याचे जबाबदार आहात. आयोजक जबाबदार राहणार नाहीत. लॅपटॉपवर कोणी काम करू नका. आजचा दिवस हा फक्त शिवदर्शन प्रीमियर लीग या मॅचसाठी द्या. त्या साईडला आपण बघतोय एक मोठी स्ट्रॅटेजी. राखाडी रंगाचे जे टी शर्ट परिधान केलेले खेळाडू वेदांत पालेकर संघासाठीचं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय. विजयदुर्ग या संघाकडून त्याचा सामना करतायत AB उर्फ अभि आणि नॉन स्ट्राईक एंडला आर्यन पालेकर. बघूया वेदांत पालेकर काय करतायत अभि यांच्यासाठी. पहिला चेंडू वाईटच्या स्वरूपात, अवांतर धाव
संघाचं खातं ओपन 1 धावेच्या स्वरूपात. पुढे मारण्याचा प्रयत्न केला, प्रयत्न सफल झाला, परंतु तेवढीच छोटी धाव घेण्यात यशस्वी झाले अभि आणि आर्यन. मोठं असं आव्हान केलेलं आहे 88 धावांचं, परंतु गोलंदाजीवर हा सर्व गेम डिपेंड करतो आणि त्याच डिपेंड गेमवर बघूया आर्यन काय करतात आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू, सुंदर गोलंदाजी. वेदांत पालेकर भांडूप मधील एक युवा खेळाडू आणि ज्याने गोलंदाजीमध्ये हे 2025 एंडिंग ज्यांनी गाजवलं, वेदांत पालेकर. सुंदर अशा गोलंदाजीचं आपण प्रदर्शन बघतो. प्रतीक दळवी अजय खाडे यांची बॅट द्यायची आहे. सुंदर अशी आपण गोलंदाजी बघतोय, थोडीशी भूलभुलैया करणारी गोलंदाजी. किशोर कदम विजयदुर्ग संघाचा 1-1 रन वाचवताना आपण बघतोय. देवगड ट्रेन त्यांना भेटली नाही, ते आपले कुडाळात उतरले आणि देवगड गाडी पकडून चाललेत विजयदुर्गवर. नो, सुंदर असा गडी बाद केलाय मनीष उर्फ बाळा यांनी. बाळा म्हणजे पंचमुखी मधील एक नावाजलेलं नाव, ज्यांनी नागपरीचे ग्राउंड गाजवले असे बाळा उर्फ मनीष पेडणेकर. शेवटचा चेंडू, पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे आणि त्या साईडला जी बंटी भोसले आणि टीमची जी खलबतं चालू आहेत ती प्रतापगडावर ऐकायला येत आहेत. आपली जी खलबत आहे ती हळू करा, कारण भिंतीलाही कान आहेत आणि टर्फला तर जाळी आहे. तेजस परब, तुम्ही का मंडळाच्या बाहेर काय? संतोष दादा काहीतरी टीमला कान मंत्र देतोय. महेंद्र परब आणि आर्यन पालेकर दोन्ही युवा फलंदाज. बघूया वेदांत यांचा शेवटचा चेंडू, आर्यन त्या चेंडूला कसा सन्मान देत आहेत आणि हा सन्मान षटकारच्या रूपात दिलेला आहे. सुंदर असा षटकार, झेल पकडण्याचा चान्स होता परंतु तो झेल टिपला गेला नाही, त्यामुळे षटकारच्या स्वरूपात धावा मिळत आहेत आणि पहिलं षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्या होते 10. महेंद्र बाहुबली 11 रन झालेत, सॉरी माफ करा, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 रन झालेले आहेत. शिवदर्शन सेवा मंडळाचे सेक्रेटरी प्रल्हादजी सावंत यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तरी शिवदर्शन प्रीमियर लीगचे आयोजकांतर्फे आपले हार्दिक हार्दिक स्वागत. भिलारे पुढचं षटक घेऊन येत आहे, सूरज भिलारे. पहिला चेंडू त्यांनी टाकलेला आहे, त्यांचा सामना करतायत महेंद्र परब. बघूया काय करतायत. मारण्याचा प्रयत्न असफल, निर्धाव चेंडू. आपण 2 चेंडू निर्धाव चेंडूंचा खेळ या ठिकाणी बघितलाय. बघूया तिसऱ्या चेंडूवर महेंद्र काय कमाल करतोय. मारून एक प्रयत्न, प्लेस करून एक चिकी रन. 3 बॉल टाकायचे हो, 6 बॉलचीच ओव्हर आहे. ऋषी माफ करा, आम्ही कॉमेंट्री बॉक्स मधून प्रेक्षकांचे मनोरंजन करतोय. कोणाला काय बोललं तर माफी असावी. नो, पंचांनी नो घोषित केलाय. आशिष पुढचा चेंडू आर्यन पालेकर साठी आणि सुंदर असा टोलावलेला हा चेंडू चौकारच्या स्वरूपात आर्यन यांच्या बॅटमधून बाहेर पडलाय. 17. दुसऱ्या ओव्हर नंतर 17. मायक्रोसॉफ्ट टीम्स मीटिंग बरखास्त झालेली आहे, खेळाडू आलेले आहेत पॅव्हलियनच्या दिशेने. सुंदर अशी कॅच, परंतु आकाश कारिके यांच्याकडून थोडंसं क्षेत्ररक्षण चुकलेलं आहे आणि एक रन देण्यात शिवनेरी या संघाला यश मिळालेलं आहे. पुढचा चेंडू, सामना करतायत महेंद्र परब. टोलावण्याचा प्रयत्न असफल, खेळाडू बाद.
2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 18. अजूनही जवळपास 60 धावा 12 चेंडूंमध्ये. 88 धावांचं हे आव्हान आहे शिवनेरी या संघाला. 70. बारा चेंडू 70 धावा. संकेत जुवाटकर विजयदुर्ग संघाचे आयकॉन प्लेयर संकेत जुवाटकर यांचा चेंडू वाईटच्या दिशेने. लाईन दोरी देण्याचा प्रयत्न परंतु दोरी चुकवून वाईटच्या दिशेने जाणारा चेंडू. बघूया पुढचा चेंडू आणि सुंदर अशी कॅच वेदांत पालेकर यांच्याकडे. संकेत जुवाटकर यांनी आर्यन पालेकर यांना खिशात टाकलेलं आहे आणि आर्यन पालेकर पॅव्हलियनच्या दिशेने जाताना आपण बघतोय. मंगेश पवार पुढचे बॅट्समन. अनिकेत नॉन स्ट्राईक एंडला आणि मंगेश पवार एक अनुभवी असे खेळाडू. बघूया आपल्या संघासाठी काय योगदान देत आहेत आणि आपल्या संघाला विजयश्री प्राप्त करून देत आहेत का हे बघण्यात सर्व क्रीडा रसिक या ठिकाणी उत्सुक आहेत. संकेत जुवाटकर पुढचा चेंडू घेऊन येत आहेत मंगेश पवार यांच्यासाठी. वाईट अवांतर धावसंख्येत भर. संघाची धावसंख्या होते 20. अजूनही वाईट. पुन्हा एकदा एक अवांतर धाव. संघाची धावसंख्या होते 21. वाईट. थोडस वेगळं आणि काहीतरी करून आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी संकेत जुवाटकरांचा प्रयत्न आणि आतमध्ये घुसवलेला बॉल. बॅट्समनला बॉल कळलेला नाहीये आणि निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी झालेले आहेत संकेत जुवाटकर. आणि सुंदर असा टोलावलेला चेंडू परंतु षटकार किंवा चौकार घेण्यात अयशस्वी ठरलेले आहेत. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सामना करतायत अनिकेत जाने माने बल्लेबाज अनिकेत. आणि वेदांत पालेकर यांच्याकडून हा झेल सुटलेला आहे. बघूया अनिकेत त्याचा फायदा कसा करून घेत आहेत. वाईट. क्रीडा रसिक पुरेपूर भरलेलं हे कोटिया टफ शिवदर्शन प्रीमियर लीग 2026 चे मोठ्या गटातील सामने भरण्यासाठी प्रेक्षकांनी तुडुंब भरलेलं असं हे मैदान. शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत संकेत जुवाटकर. सामना करतायत मंगेश. एक धाव. धावू नको. धावू ट्रेन पकडू नको 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 नको. आणि तीन षटकं संपलेली आहेत आणि 25 धावा झालेल्या आहेत. 6 चेंडूमध्ये सांगतो खूप मोठा आहे रे. जरा कॅल्क्युलेशनला वेळ लागेल. आम्ही आर्यभट्ट नाही. 63. 6 चेंडू म्हणजे काय काय तुम्ही टाकला तसे तसे तरी काय होणार नाही बाबा. तुम्ही घ्या मजा मारायला घ्या. प्रतीक डाव्या हाताने गोलंदाजी करणारे हे गोलंदाज प्रतीक शेवटचं षटक घेऊन येत आहेत. त्यांचा सामना करतायत आशिष. बघूया. थोडस गचाळ असं क्षेत्ररक्षण आपण बघतोय त्यामुळे हा रनआउटचा चान्स हुकलेला आहे. यापुढील होणारा सामना यापुढील होणारा सामना प्रतापगड वर्सेस सिंधुदुर्ग. दोन्ही संघांच्या कॅप्टननी ही ओव्हर झाल्यानंतर मैदानाचा ताबा घ्यायचा आणि टॉस उडवून घ्यायचा आहे. बघूया प्रतीक काय करतोय आपल्या संघासाठी. वाईटच्या स्वरूपात एक अवांतर धाव. नो आहे. नो
ठीक आहे, 9च्या स्वरूपात एक अवांतर धाव भेटलेली आहे. मंगेश पवार सामना करतात. प्रतीक मारण्याचा प्रयत्न असफल. एक निर्धाव चेंडू. 2 चेंडूंचा खेळ बाकी. जवळपास विजयदुर्ग योद्धा या संघाने ही मॅच आपल्या खिशात घातली असं डिक्लेअर करण्यात आम्हाला काही टेन्शन नाहीये. शेवटचा चेंडू वाईट. वेळ घालू नका रे. अतिशय बलाढ्य असं आव्हान विजयदुर्ग संघाने 88 धावांचं दिलेलं होतं. त्याचा आव्हानाचा पाठलाग करताना शिवनेरी हा संघ फक्त 33 धावा करून ही मॅच विजयदुर्ग या संघाच्या हातात दिलेली आहे. सुंदर अशी आपण फलंदाजी बघितली.